5 ते 6 बटाटे स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायचे। आता ओला मसाला बनवण्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं, 4 बारीक कांदे भाजून घ्यायचे। 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे धने, खडा मसाला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। लक्षात ठेवा की हा जळला नाही पाहिजे। त्याच्यानंतर त्याची बारीक पावडर करून घ्यायची आणि बाजूला काढून ठेवायचे। आता आपण मटकी उकडून घेण्यासाठी 1 चमचा तेल, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 2 लिटर पाणी घालून धुतलेली मटकी पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि तिला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपण भाजलेला कांदा आणि खोबरं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। सोबत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची। आता आपण कढ बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी 4 चमचे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि नंतर आपण बनवलेला ओला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। नंतर आपण बनवलेला सुका मसाला 2 चमचे, कांदा लसूण मसाला 3 चमचे आणि मिसळ मसाला जो दुकानात भेटेल तो तुम्ही वापरू शकता आणि थोडीशी हळद आणि घरातला तिखट मसाला घालून छान परतवून घ्यायचे। थोडंसं पाणी, चवीपुरतं मीठ घालून तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे। मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचंय। मटकी उकळून घेतलेलंच पाणी वापरायचं इथे आपल्याला, कारण त्याने कटाला छान चव येते। कटाला उकळी येईपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ। त्यासाठी उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेत मी। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून छान मिक्स करून घेतले। आता कटाला उकळी आली, तुम्ही बघू शकता किती छान कट तयार झालेला आहे। आपली मिसळ तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।